नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन चॅनलवर मनापासून स्वागत. तर आज आपण सातारा शहरापासून स्टँडच्या बॅक साईडला 5 किमी अंतरावर असणारं कृष्णा वेण्णा नदीचा संगम असणारं संगम माहुली हे ऐतिहासिक ठिकाण आणि त्याच्या बरोबर समोरील बाजूस असणारे काही ऐतिहासिक घाट. तर या परिसरामध्ये सर्वसाधारण छोटे मोठे असे सर्वसाधारण 36 पुरातन व काही पांडवकालीन मंदिराचा ऐतिहासिक ठेवा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर चला, आणि याच घाटावर आपल्याला राजघराण्यातील व्यक्तींची सुमारे 7 समाधी स्थळे, त्याच पद्धतीने 3 पेशवेकालीन घाट आणि येथील मंदिर म्हणजे स्थापत्य शैलीचा अजून नमुनाच आणि त्यांचे दगडी बांधकाम जबरदस्त आखीव आणि रेखीव आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा या धार्मिक ऐतिहासिक वैभवाचं संवर्धन आणि संगोपन होणं काळाची गरज आहे. तरी पहा, या ठिकाणी 1857च्या बांधकामासंदर्भात आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. तर संगम माहुलीचा हा जो घाट आहे, या परिसरामध्ये सर्वसाधारण 30पेक्षा अधिक मंदिरं या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, आपल्याला लक्षात येईल की सुंदर असं बांधकाम, सुंदर अशी रचना, संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील अद्भुत असं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. या परिसरामध्ये राजघाट आहे, सावकार अनगडांचा घाट आहे, आईसाहेबांचा घाट आहे. त्याच पद्धतीने रामेश्वर मंदिरातील नंदीच्या अंगावर हुबे घुंगरमाळासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या परिसरामध्ये शाहू महाराजांची समाधी आहे. हे पहा, आपल्या महादेवाचं आपण पिंड पाहत आहोत. त्याच पद्धतीने डाव्या बाजूला आपल्याला गणपतीची सुद्धा मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर हा असा प्राचीन असा ऐतिहासिक ठेवा आणि मंदिराचा अनमोल असा खजिना या सातारा शहरातील जो संगम माहुली जो घाट आहे, या घाटावर आपल्याला हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला पाहायला मिळतो. तर या परिसरामध्ये सर्वसाधारण 30पेक्षा जास्त अशी ऐतिहासिक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या परिसराला भेट द्या. या बांधकाम शैलीचा नक्कीच मित्रांनो आनंद घ्या. तरी अशी बांधकामे म्हणजे काळाच्या ओघामध्ये मंदिराचं वैभव असेल किंवा रेखीव काही ठिकाणी निस्तेज होऊ लागलेलं आहे. त्यामुळे याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तर अशाच ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असणारं हे काही घाट आणि सर्वसाधारण हे मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की 12व्या किंवा 13व्या शतकामधील यादवकालीन मंदिराची आपल्याला आठवण येते. सध्या या मंदिरातील जी शिखरं असतील किंवा नगरखान्याच्या वास्तूंची, तसेच यात्रेकरूंसाठी असलेल्या ओव्याऱ्यांची सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचे चिरे निखळत चाललेले आहेत. त्याचं मुखमंडप असेल, सभा रचनाचे रेखीव काम लुप्त होत चाललेलं आहे. अशा भरपूर इतिहासाचे असणारे साक्षीदार या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, सुगुणेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर असेल, कृष्णेश्वर मंदिर असेल, अमृतेश्वर मंदिर असेल, हरिनारायण मंदिर असेल, व्यंकटेश्वर मंदिर असेल, श्रीराम मंदिर, व्यंकट रुक्मिणी मंदिर असेल, परशुराम मंदिर असेल, कार्तिकस्वामी मंदिर असेल, 21 मारुती मंदिरसुद्धा परिसरामध्ये पाहायला मिळतं. संत ज्ञानेश्वरांचं मंदिर असेल, वेताळ देव मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, महालक्ष्मी मर्याई देवी मंदिर असेल, जानाई मळाई देवी मंदिर असेल, राही रुक्मिणीबाई मंदिर असेल, अशी भरपूर एकापेक्षा एक अशी मंदिरं, 30पेक्षा अधिक मंदिरं आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर हा ऐतिहासिक असणारा ठेवा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर पुन्हा मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की सातारा शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या व कृष्णा वेण्णा नद्यांचा हा जो संगम आहे, या संगमावर वसलेले संगम माहुली हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि याच परिसरामध्ये भरपूर अशी महादेवाची मंदिर असतील, पुरातन मंदिर असतील, व्यक्तींची समाधी स्थळे असतील, पेशवेकालीन घाट असतील, तर याचं दर्शन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे मंदिर म्हणजे आपले इतिहासाची प्रेरणास्थान, शक्तिस्थान, बनस्थान आहेत.
आणि उत्कृष्ट स्थापत्यकलेचा अद्भुत असा नमुना या परिसरामध्ये आपण पाहत आहोत. हे पहा, शांततेचं प्रतीक कासव असेल, त्याच पद्धतीने अंतर्गत भागामध्ये आपल्याला महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते. तर अशा